बन्सीलालचा कधीचा डोळा आहे, तो ते विकतच मागून आहे. महेश एल कुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित वाडा चिरेबंदी हे नाटक सध्या लोकप्रियतेचे उच्चांक गाठते. या नाटकानं काही दिवसांपूर्वीच 250 प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या या नाटकाबद्दलच आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण जाणून घेऊयात. त्यासोबतच यातील कलाकारांच्या व्यक्तिरेखेविषयी गप्पा सोबतच त्यांच्या भूमिकेची खास झलक आपण पाहणार आहोत. वाडा चिरेबंदीमध्ये भास्करची भूमिका करतो. अत्यंत गावात राहिलेला एक पिचलेला त्या अर्थाने, पण तरीसुद्धा परंपरा आणि प्रतिष्ठा, खोटी प्रतिष्ठा आहे कारण ते ऐश्वर्य गेलं आहे, पण ती प्रतिष्ठा जपणारा आणि दुसऱ्या भागामध्ये अत्यंत मलूल झालेला, सगळं मुलाच्या खांद्यावर टाकलेला असा बाप मी दोन्ही याच्यामध्ये रंगवतो. तर माझ्यासारख्या विनोदी नटाला या पद्धतीच्या गंभीर भूमिका करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला खरंच आनंद होतो की ज्या पद्धतीने लोक प्रतिसाद देत आहेत हाऊसफुल करून. तर मला वाटतं की लोकांना अभिजात काही बघण्याची त्यांची जी इच्छा आहे ती या निमित्तानं पूर्ण होते. आई पुढे कोकणच खातात गुळ. चोपाळ्यावर सुरत शेती केली, पानं खाऊन इस्टेटी संपवली. पीक टाकण्यासाठी नोकरांना वेळेवर पिकदारी आणून दिली नाही, म्हणून आम्ही स्वतः उठून घेतले नाही. कधी आमची पिचकारी गेलीच कोपऱ्यात नाही. जाऊ ना. खरं म्हणजे वाडा चिरेबंदी या नाटकामध्ये या नाटकाची मुख्य आई चंद्रकांत कुलकर्णींना हवी होती आणि ती त्यांचं असं म्हणणं होतं की मला भारदस्त आवाजाची, भारदस्त बांध्याची हवी होती, उंचपुरी अशी म्हणजे वाटली पाहिजे की त्या चिरेबंदी वाड्याची आई आहे. मग मला त्यांनी असं चाचपडत थोडंसं असं संकोचानं विचारलं की ही करेल का, कारण वय वर्ष तिथे त्यांना एकाहत्तर दाखवायचं होतं. पण मी निसंकोचपणे हो म्हणाले. आज हे नाटक करताना सगळे मातब्बर माणसं आहेत, आपली सगळी 10 जण 11 जणांची टीम आहे. प्रत्येक जण अभ्यासपूर्वक हे करत असतं. म्हणजे आमच्याकडे असं म्हटलं जातं की श्वास चुकला तरी नाटक चुकेल. म्हणजे इतका श्वासावर नियंत्रण ठेवून, डायलॉग्सवर नियंत्रण ठेवून, आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवून हे नाटक प्रत्येक आर्टिस्ट करत असतो. वीस 21 वर्षांपूर्वी चंदूनी त्रिनाट्यधारीच्या स्वरूपात प्रायोगिक रंगमंचावरती हे नाटक आणलं होतं. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत असे त्याचे 3 भाग आहेत. आणि त्याच्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा एकदा व्यावसायिक रंगमंचावरती तो हे नाटक करतो. हे अत्यंत थ्रिलिंग गोष्ट होती आणि त्याला नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. वाडा चिरेबंदीमध्ये भाग 1मध्ये सुधीर ची भूमिका मी साकारतो. तो हे अख्खं गाव सोडून, या सगळ्या कुटुंबाला सोडून मुंबईला स्थायिक झालेला माणूस आहे आणि मुंबईमध्ये गुजराण करताना, स्वतःला सिद्ध करताना जी प्रत्येकाची ससे होलपट होते ते प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायला लागतं. खूप ओढाताण, घुसमट, पैशासाठी परिस्थितीशी झगडणं, या सगळ्या गोष्टी तो भाग 1मध्ये मांडतो. रोज येतो बिल सेंटरवर दूध. ती जया ना, जया ती सुद्धा येते हिच्याकडे उष्ण विष्ण मागायला. ॲक्च्युली माझ्या पूर्ण आयुष्यातली, माझ्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा रोल वाडा चिरेबंदीमधली वहिनी आणि मग्न तळ्याकाठीमधली. कारण मी जितकी नाही आहे तसा डिफरंट हा रोल आहे. बेसिकली म्हणजे कसं ना, की ही जी भाषा आहे, ही जी मी आयुष्यात, माझ्यासाठी इट इज ग्रीक अँड लॅटिन. कारण मी टोटली अंतर्बाह्य शहरी आहे. म्हणजे गाव पण मला माहिती नाही, थोडंफार कोल्हापूर माहिती आहे कारण तिकडे बऱ्याचपैकी शूटिंग्स केल्यामुळे ती भाषा माहिती आहे. ही माणसं मी कधी बघितली नाही, ती भाषा मी कधी ऐकली नाही. तर असं काहीतरी करणं, त्याच्यावर तेव्हा मी माझी कम्प्लिटली पाठी कोरी केली नाही, कम्प्लिटली सरेंडर्ड माय सेल्फ टू माय डिरेक्टर. सो वॉट एव्हर जे काही लोकांना आवडते ना, तर मी जे काही करू शकते त्याचं कम्प्लीट क्रेडिट गोज टू चंद्रकांत कुलकर्णी. लग्नानंतर प्रथम मी घरात आली तर आई कशा लग तेजस्वी दिसत होत्या. एक एक दागिना सांगत होत्या, कुणाचा, कधी केला. सर्वांच्या रंगेतला
नीट भांडण हे नाटकच बेसिकली असं आहे ना की वाडा बघितल्यावरती त्या 10 पात्रापैकी प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यातलं एक पात्र तरी स्वतःच्या घरातलं वाटतं. इतकं हे तुमच्याशी रिलेट होणारं नाटक आहे. म्हणजे मला वाटतं ह्युमन नाती आणि ह्युमन भावभावना हे महेश एलकुंचवारांचं अगदी हातखंड आहे. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत आपण ते अनुभवतो. आणि आमच्यासाठी कलाकार म्हणून एक गंमत काय ना वाडाची, ते कोणा एकाचं काम चांगलं होऊन उपयोगाचं नाही. हे कोणा एकाचं नाटक नाही, हे सगळ्यांचं एकत्रित नाटक आहे. इट्स अ टीमवर्क. इस्पेशली वाडा. खेड्यात वीज गेले म्हणून सरकारला समाधान घेतली म्हणून नका. पैशाचा फायद्यापेक्षा तोटाच नसतं. अगदी वीज नियमित झाली तर तसं काही घेणारच आहे. काहून नाही घेणार येऊ सुद्धा. तीच वाटते मोठा भाऊ काय घेतले टीव्ही, तो तर बट्ट्याबोळ करणारा नाही का? रंजो पुन्हा नाराशी. बस इथे. बस. मैदानात एक गोष्टी. घरातली सगळी मोठी भांडी विकली ना तेवढ्यात नक्की आला असता इथे. धरणगावातलं कुटुंब आहे एक देशपांडे नावाचं, विदर्भातलं, आणि त्याच्यातली ही सगळ्यात लहान मुलगी आहे. तिचं नाव रंजू. वाडा चिरेबंदीमध्ये ती 17 वर्षाची आहे. अत्यंत फिल्मी आणि खूप उच्छृंखल अशी आहे. खेड्यात साधारण 1984-85 साली टुरिंग टॉकीजमध्ये जे चित्रपट बघितले जायचे त्याची प्रचंड वेडी आहे. अमिताभ बच्चन म्हणजे देव आहे जवळजवळ तिच्यासाठी. आणि काही अशा कल्पना आहेत की आपण घरातल्या कोणालाच आवडत नाही, आपल्यावर प्रेम नाही कोणाचं, आणि मॅड आहे, क्रेझी आहे कम्प्लिटली. आणि वाडा चिरेबंदीमध्ये एका पॉईंटला तिला मुंबईत जाऊन ॲक्टर व्हायचं असतं. तर घरातल्या जवळजवळ 205-210 तोळे सोनं घेऊन जाते आणि ते फुंकून येते. अभ्यासाचं प्रेम अगदी उर्दू चालणार. मास्तर येऊन गेले तुझे. भेटले रस्त्यात. ते म्हणे उद्यापासून त्यांच्याच घरी शिकवणीला ये म्हण. नाही. ते म्हणे पाहुणे आले तुमच्या घरी ना, अभ्यास होणार नाही म्हणून. नाही. सांगते ते जाऊ दे ना. मला असं वाटतं की अशा प्रकारचं नाटक पुन्हा एकदा अभिजात स्वरूपाचं करणं, आणि ते करून बघताना एक नटसंच असा होता मराठीतला की जो आत्ता जरी चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमात अडकलेला असला तरी त्यांना रंगभूमीकडे ओढ होती. त्यांना सगळ्यांना घेऊन आणि महेश एलकुंचवारांची वयाची 75 2014मध्ये पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मी एक लोकसत्तात लेख लिहिला आणि त्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटलं की हे नाटक आता करून बघायला पाहिजे, आणि जर आपण खूप चांगलं दर्जेदार सशक्त दिलं तर प्रेक्षक येतात. या विश्वासावर मी ते केलं आणि ते प्रचंड यशस्वी झालं. नाट्यरंजनमध्ये आज आपण महेश एलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदी नाटकाची झलक सोबतच यातल्या कलाकारांची केलेली बातचीत पाहिली. कसा वाटला हा नाट्यमय भाग? अवश्य लिहा आपल्या प्रतिक्रिया आणि मतं या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी रंगभूमीवर दाखल होणाऱ्या नवीन नाटकांची खबरबात आम्ही आपल्याला देणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी प्रसाद ओक. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नक्की सबस्क्राईब करा राजश्री मराठी.